नमस्कार, मैं हिमांशी स्टार इंडिया 24 न्यूज में आपका स्वागत करती हूं। चलिए नजर डालते हैं आज की ताजा खबरों पर। तुम्ही आंबाची चव घेतली आणि काय तुम्हाला वाटतंय आंबा? देवगड आंबा म्हटलं म्हणजे एकदम तोंडाला पाणी सुटतच, बिना कार्पेटचा राहतो आणि गवतामध्ये एकदम छान राहतो. खाण्याची मजा वेगळी येते आणि रसाची मजा तर वेगळीच येते. म्हणून म्हणतो लोकांना की हापूसच खाओ, एकदम बढ़िया, परफेक्ट. फलों का राजा आम को कहा जाता है और आम का नाम सुनते ही मुंह में पानी आता है। आम की बात करें और हाफूस आम का जिक्र ना हो, ऐसा कभी हो सकता है? यह आम भारत के सबसे महंगे आमों में से एक है और इसे मुख्यतः पश्चिम भारत में ही उगाया जाता है। इसका मौसम अप्रैल से मई के मध्य होता है। देखिए खास खबर हमारे संवाददाता मोहन नागेश्वर और नितिन बागड़े की रिपोर्ट। आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंय. आंब्याच्या नागपुरात विविध प्रकारच्या प्रजाती आहे आणि त्या प्रजातीमध्ये देवगड येथील एक हापूस आंबा प्रजाती आपल्या नागपुरामध्ये इथे विकण्यासाठी आलेला आहे. नागपूरमध्ये 8 रस्ता चौक मध्ये देवगड येथील हापूस आंबा प्रख्यात म्हणजेच ज्याची प्रचिती आहे ती प्रचिती म्हणजेच हापूस आंबा देवगडचा. काही लोकांचं म्हणणं आहे की हापूस आंबा नकली सुद्धा असतो, तर नेमकं नकली म्हणतात लोक, तर याची ओळख काय आहे? नकली म्हणण्यापेक्षा ते कर्नाटक पण येते, पण ते कर्नाटक अजून 1.5 महिन्याने चालू होते, 1.5-2 महिन्याने. आणि हे जो आंबा आहे तो ओरिजिनल आहे, हे गॅरंटी मी 100% देणार. का तर माणसं म्हणतात 1 महिन्याने चालू होते, 2 महिन्याने चालू होते. असं काय नाही, फळ आहे शेवटी, झाडावरती पिकते. आज ना उद्या ते काढायला लागणार आहे. मग ते फक्त पाऊस नसल्यामुळं लेट काढला, आता काढलाय लवकर. पाऊस असला की ह्याच्यापेक्षा अजून आधी येते. आणि हे म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश आहे की अजून लवकर आंबा चालू व्हायला पाहिजे होता, पाऊस नसल्यामुळं काढला नाही शेतकऱ्याने आंबा. अच्छा, या आंब्यामध्ये कार्पेट प्रक्रिया करून आंबा विकताय का तुम्ही? तणाव असते, तणाद्वारे हे आंबे पिकवले जातात. कार्पेट वगैरे याला चालतच नाही. जे साधे आंबे असतात ना, केसर वगैरे, त्याला ते आंबे तसं घालते वाटतात. ते मला पण एवढे असं म्हणजे आता हे नाही, पण ह्याला तरी कार्पेट घातलेलं नसते. मी आता 4-5 वर्ष झाले बिझनेस करते, मला तर असलं काय आढळलेलं नाही. अच्छा, हा व्यवसाय किती वर्षापासून करता आणि नागपूरला किती वर्ष झाले तुम्ही? 2 वर्ष झालं. मागच्या वर्षी आलेलो, या वर्षी आलो. काय प्रतिसाद आहे नागपूरकरांचा? हाय, बरं आहे. वापस वगैरे घेऊन जाता इथून आंबे की पूर्ण विकतात? नाही, पूर्ण विकून जाते सगळं. इथं आलो तर गाडी पूर्ण खाली केल्याशिवाय जात नाही. देवगड हापूस आंबा बघा. हापूस आंबा जो आहे तो आंबा का घ्यावा असं वाटतं तुम्हाला? ते वर्षात एकदा येते आंबा. असं रेग्युलर तुम्हाला काय कुठले पण आंबे खायला मिळतात. हापूस आंबा वर्षात एकदा ते खाल्लाच पाहिजे. आणि समजा फ्रीज मध्ये वगैरे ठेवतात असं काय? नाही, फ्रीज मध्ये आंबा, हापूस आंबा फ्रीज मध्ये टिकतच नाही. किती दिवस टिकू शकतो बिना? हा असा खुला ठेवला ना फॅन हवेशीर, कमीत कमी 6-7 दिवसाला काय सुद्धा होत नाही. नागपूरकरांना काय आव्हान करणार हापूस आंबा विक्रीबद्दल? एकदा भेट द्यावी एवढंच बोलू. नंतर एकदा भेट दिली की नंतर ते आपल्याकडे येणार आहे, 100% गॅरंटी माझी. तर एकदा नक्की नागपूरकरांनी भेट द्यावी. देवगड येथील फेमस आंबा म्हणजे हापूस आंबा, एकदम गोड आणि सुंदर चविष्ट असा आंबा प्रजातीचा हापूस आंबा आहे. आणि नागपूरकरांनी एकदा नक्की या आणि एकदा आले तर वारंवार या, अशी सुद्धा देवगड येथील आंब्याची विकणारे जे विक्रेते आहेत त्यांनी असं बोलले आहेत. कॅमेरा पर्सन मोहन सोबत मी नितिन बागडे, स्टार इंडिया 24 न्यूज, नागपूर.